श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। या 4 राशींचा होईल भाग्योदय। 18 जुलैला बुध होणार कर्क राशीत असतं। ग्रहांचा राजकुमार असलेला बुध 18 जुलैला सूर्याच्या जवळ जाणार आहे। यामुळे तो अस्त अवस्थेत येईल। बुधाच्या अस्तामुळे काही राशींचा भाग्योदय होईल। ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार ही उपाधी मिळाली आहे। सध्या बुध ग्रह कर्क राशीत विराजमान आहे। त्याला बुद्धी, संवाद, व्यापार आणि तर्काचा प्रतीक मानले जाते। जेव्हा बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो आणि त्याची शक्ती कमी होते। द्विक पंचांगानुसार 18 जुलै 2025 रोजी रात्री 8:14 बुध ग्रह कर्क राशीत अस्त होईल आणि 11 ऑगस्ट 2025 पर्यंत हीच स्थिती कायम राहील। या कालावधीत काही राशींना लाभ होईल तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल। कर्क राशीत बुध चंद्राच्या प्रभावाखाली असतो, जो मन आणि भावनांचा कारक आहे। कारण कर्क राशीचे स्वामी चंद्र आहे। जेव्हा बुध अस्त होतो तेव्हा लोकांची बुद्धी आणि संवाद शक्ती कमजोर होते। यामुळे लोक भावनांवर आधारित निर्णय घेऊ शकतात। कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे, जी संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान वाढवते। बुधाचा अस्त काही राशींसाठी शुभ ठरतो, विशेषतः ज्या राशींना बुधाच्या कमजोर स्थितीचा लाभ होऊ शकतो। चला जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत ज्यांना याचा लाभ होईल। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत। बुधाच्या अस्ताचा परिणाम मिथुन राशीच्या 2ऱ्या भावावर पडेल। या कालावधीत मिथुन राशीचे लोक भावनिक निर्णय घेतील, ज्यामुळे त्यांचे पारिवारिक नाते बळकट होईल। व्यापारात विशेषतः रचनात्मक क्षेत्रांमध्ये नवीन संधी मिळू शकतात। संपत्तीची स्थिती सुधारेल। कुटुंबात सुख शांती वाढेल आणि रचनात्मक कार्यात यश मिळेल। या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील। तुमच्या शब्दाला मान असेल, तसेच समाजात तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल। भागीदारीच्या धंद्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकते। लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात। सूर्याचं पाठबळ असल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल। व्यवसायातील परिस्थिती सुधारेल। राजकीय विरोधकांचा पराभव होईल। तुमच्या नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळीकतेचा तुम्हाला फायदा होईल।
एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी नोकरदारांचा आनंद वाढेल. मिथुन राशीत या त्रिग्रही योगाचा प्रचंड प्रभाव दिसणार आहे. सूर्य, बुध आणि गुरु यांच्या या युतीमुळे मिथुन राशींच्या लोकांचे नशीब प्रबळ होणार आहे. या काळात त्यांना करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलोपार्जित संपत्तीचे सुखही लाभेल. या राशीवरील आदर वाढेल आणि मानसिक स्थैर्यही मजबूत राहील. मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जात आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान वाढेल. अनेक अडलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. जुन्या योजना आणि विचारांना नव्या दिशा मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होऊ शकतो. विशेष म्हणजे अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक योजना योग्य रीतीने आखल्यास मोठा फायदा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग विशेष लाभदायी ठरेल. पदोन्नती, उत्पन्न वाढ आणि समाजात मान सन्मान मिळण्याचे योग तयार होतील. दीर्घ काळापासून विचाराधीन असलेल्या योजना यशस्वी होतील. विवाहित लोकांच्या वैवाहिक आयुष्यात सौहार्द वाढेल आणि अविवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. व्यवसायातही भरघोस नफा होण्याची शक्यता आहे. जमीन जुंगल्याच्या व्यवहारातून फायदा होईल आणि संतती सुख लाभेल. मिथुन राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य लाभस्थानात प्रवेश करत असल्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच परदेश प्रवासाचे योग तयार होतील. व्यवसायात फायदेशीर करार होतील. नव्या संधी मिळतील आणि नातेसंबंधातही सुधारणा होईल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि निर्णय क्षमतेत स्पष्टता येईल. जुलै 2025 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी एक उत्तम महिना असेल. तुम्हाला अनेक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विवाहित लोकांना त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या घरगुती जीवनात काही समस्या येऊ शकतात, परंतु त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. हा महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल असेल आणि तुम्ही एखाद्या खास पार्टी किंवा समारंभात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे परस्पर समन्वय सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे आणि जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळतील. दुसरी भाग्यवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशीचे स्वामीही बुध आहेत. बुधाच्या अस्ताचा परिणाम तुमच्या 11व्या भावावर होईल. बुधाचा अस्त कन्या राशीच्या लोकांना
सामाजिक आणि आर्थिक लाभ देऊ शकतो. मित्र आणि सहकार्याकडून सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मैत्री आणि सामाजिक संबंधांना बळ मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. यासोबतच नोकरीत प्रगती होईल. सूर्यदेव या राशीच्या एकादश स्थानात येणार आहेत. यामुळे या राशीच्या उत्पन्नात येत्या काही दिवसात वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच या काळात पैशांची बचत होईल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. व्यावसायिकांना हा काळ खूपच अनुकूल असेल. या काळात एखादा मोठा करार निश्चित करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळू शकते. एकंदरीत अडकलेली कामं मार्गी लागतील. कन्या राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील. एखादा नवा प्रोजेक्टही सुरू होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोग फार फलदायी ठरू शकतो. नशिबाचा संपूर्ण पाठिंबा त्यांना या काळात लाभेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल आणि जे आधीपासूनच नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. विशेषतः मीडिया, कला, शिक्षण, बँकिंग किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कामात विशेष यश मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या आणि संधी येण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनी या महिन्यात जास्त धावपळ टाळावी आणि शांत राहावे. कामाच्या ठिकाणी संयम राखावा, कारण घाईमुळे चुका होऊ शकतात. हा महिना व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे आणि सरकारी क्षेत्रातून काही चांगले फायदे मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल आणि इच्छित परिणामांसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहू शकते, ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता. संसर्ग टाळा आणि व्यायाम आणि ध्यान आराम देईल. महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल राहील. तिसरी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांवर बुधाच्या अस्ताचा परिणाम 9व्या भावावर होईल. बुधाचा अस्त या राशींसाठी आध्यात्मिक आणि शिक्षणाच्या क्षेत्रात चांगला लाभ देईल. या कालावधीत वृश्चिक राशीचे लोक आपल्या अंतर्ज्ञानाने योग्य निर्णय घेऊ शकतात. प्रवास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित कामे यशस्वी होतील. नवीन इन्कम सोर्समुळे या लोकांची कमाई वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या काळात
नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांवर वरिष्ठ अधिकारी खुश असतील. या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढीसारखी भेट मिळू शकते. तसेच बोनसही मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हा काळ विशेष फायद्याचा राहणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होईल. त्यांना संयम आणि शांततेने काम करावे लागेल. समाजात तुम्हाला आदर मिळेल. सरकारी कामात नियमांचे पालन केल्यास फायदा होईल. या राशीच्या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील. मकर आणि मीन राशीप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता संपणार आहे. या लोकांच्या आयुष्यात आगामी काळात अनेक सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. पैसा, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आरोग्य अशा सर्वच बाबतीत हा काळ या लोकांसाठी लाभाचा ठरू शकतो. विशेषतः लेखन, कला, संगीत अशा कलेच्या संदर्भातील लोकांना या काळात चांगले यश मिळताना दिसेल. वृश्चिक राशीसाठी सूर्य 6व्या स्थानात राहील. याचा अर्थ कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश, न्यायालयीन प्रकरणात विजय, पगारवाढ आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. याशिवाय आरोग्यातही सुधारणा होईल आणि मानसिक बळ मिळेल. शनी मंगळाचा संसप्तक योग तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो, कारण हे योग तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संयमाने काम करणे चांगले होईल, अन्यथा वादामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तसेच यावेळी नोकरी करणाऱ्यांनी नोकरी बदलली नाही तर बरे होईल. त्याचवेळी यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून वाहन चालवताना काळजी घ्या. गर्भवती महिलांनी विशेषतः काळजी घेणे आवश्यक आहे. जुलै महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल. तसेच अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या व्यवसायातून देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल. गुंतवणुकीचा तुम्ही विचार करू शकता. अप्रत्याशित धनलाभ तुम्हाला मिळेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत तुमच्यासमोर निर्माण होतील. प्रिय व्यक्तीची कोणतीही कामगिरी तुम्हाला आनंदी करेल. कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याचा आरोग्याबद्दल चिंता असू शकते, ज्यामुळे ताण वाढू शकतो. आर्थिक बाबींमध्येही सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक ताणामुळे लक्ष द्यावे लागू शकते. व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळतील आणि कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यात यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांचे नियोजन चांगले राहील.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आणि चौथी भाग्यवान राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा अस्त 7व्या भावावर परिणाम करेल. बुधाचा अस्त मकर राशीच्या लोकांसाठी वैवाहिक आणि व्यापारी संबंधांमध्ये स्थिरता आणेल. या कालावधीत भावनिक समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे नात्यांमध्ये सुधारणा होईल. व्यापारात भागीदारांसोबत संबंध बळकट होतील. या कालावधीत तुम्हाला भागीदारीत यश मिळेल. यासोबतच वैवाहिक जीवनात सुख आणि व्यापारात स्थिरता येईल. या लोकांच्या आयुष्यात यापुढे अनेक सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील आणि हे लोक प्रत्येकच क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. या लोकांची संभाषण करण्याची टेक्निक आणि संवाद कौशल्य या काळात अधिक चांगले होणार आहे. यामुळे हे लोक कामाच्या ठिकाणी आपली एक वेगळी छाप सोडण्यात यशस्वी होतील. सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे असो किंवा मग मुलाखत असो, सर्वच ठिकाणी तुमच्या संभाषण कौशल्याची तुम्हाला मदत होणार आहे. हा काळ कलेचा राहणार आहे. विशेषतः सोशल मीडिया मार्केटिंग, लेखन, कंटेंट रायटिंग, न्यूज रायटिंग अशा कामांमध्ये गुंतलेल्या लोकांना या काळात चांगले यश मिळणार आहे. शनी मंगळाचा संसप्तक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो, कारण हे योग कुंडलीच्या 8व्या भावावर तयार होणार आहे. त्यामुळे कोणताही जुना आजार उद्भवू शकतो. तसेच एखादा गुप्त आजारही असू शकतो. त्याचबरोबर या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या देखील येऊ शकतात. मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. विवाहित लोकांचे घरगुती जीवन सुधारेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काही नवीन आणि निर्णायक गोष्टी मिळतील, ज्या घरासाठी फायदेशीर ठरतील. प्रेमजीवनासाठी हा काळ आव्हानात्मक आहे. तुमच्या प्रियकरामध्ये राग दिसू शकतो, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहील. बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला कुटुंबातील भावंडांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांसाठी हा महिना कठोर परिश्रमांनी भरलेला असेल. तुमचे काम सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, परंतु सावधगिरीने नवीन लोक जोडणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानसिक चिंता आणि पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.